नसेल कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पहिले मॅचचा विचार करायला गेलं तर एरंजाड संघ विजयी झालाय आणि सेकंड राऊंड मध्ये जाऊन पोहोचलाय. सेकंड राऊंडची मॅच लगेच या मॅच नंतर खेळवली जाईल याची नोंद घ्यायची. इथे होते मॅचला स्टार्ट. पहिला गोलंदाज असेल कैरे संघाकडून पंकज. ऑन स्ट्राईक फलंदाज कौशल. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हा पिच बॉल होता. चेंडू उंच गेलाय. कॉटन बॉलची संधी आणि ही ते चुकी झाली आहे. कौशल बोराडेला जीवनदान दिलंय. खैरे संघाने खूप मोठी चुकी केली आहे. कौशल बोराडेला एक जीवनदान दिलंय. पहिल्या चेंडूवरती आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाचं खातं झालं इथे ओपन आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एका आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल आता संगम आणि पुन्हा एकदा गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवरती पंकज. पुन्हा एकदा पिच बॉल लॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव झाली ते कंप्लीट. एक धावेच्या मदतीने दोन चेंडू समाप्तीवरती आले. संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती संधी चालून आली होती गोलंदाजाने. कॉटन बॉलची संधी होती पण तिथे झेल सुटला आणि एक जीवनदान भेटलं गेलं ते कौशल्य फलंदाजाला. तोच फलंदाज असेल ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा तयार. सावित पावित्र्याचा फटका खेळला जातोय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. गॅदर करताना दिसतोय गोलंदाज पंकज. 3 चेंडू समाप्तीवरती आलाय. हा चेंडू आलाय निर्धाव. संघाची धावसंख्या असेल 2 या आकड्यावरती. एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतीये. बॅक टू बॅकचा हा दुसरा चेंडू निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवरती आली होती सिंगल. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आले. 4 चेंडू समाप्तीवरती आलेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. अजूनही 2 चेंडू उर्वरित असतील आणि संघाची धावसंख्या असेल 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हा पिच बॉल सुंदर गोलंदाजी. हा चेंडू सुद्धा आलाय डॉट. 3 चेंडू डॉट फिकी केलेत गोलंदाज पंकजने. शेवटचा चेंडू असेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळतीये गोलंदाज पंकजच्या मार्फत. पाहिजे तशी फलंदाजी पाहायला मिळत नाहीये कौशलच्या. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. आता चेंडू आलाय सीमारेखा पार. या इनिंग मधला पहिला षटकार आणि षटकाराने स्वागत केलंय या षटकाचं ओटोडीचे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती आला. पहिल्या षटकात विचार करायला गेला तर पहिल्या 5 चेंडूवरती होत्या 2 धावा. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. सांगेकोट्यातला दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज कैरे संघाकडून प्रतीक मोरे. स्ट्राईक एंड वरती असेल सलामीचा फलंदाज संगम. आतापर्यंत एकच चेंडू फेस केला. एक सिंगल धाव त्याच्या खात्यामध्ये असेल. तसेच विचार करायला गेला तर कौशल्य फलंदाजाचा 5 चेंडू फेस केलेत आणि 7 धावा त्याच्या खात्यामध्ये. संघाची टोटल असेल 8 या आकड्यावरती. सांगेकोट्यात दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज प्रतीक.
पहिला बॉल लॉंग द कार्पेट मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये धावबाची संधी होती. स्वतःच्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचतायत. कोणत्या प्रकारची धाव घेतली जाणार नाही. चेंडूवाला डॉट. सुंदररित्या स्टार्ट केलं जातं या ओव्हरला. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर संघाची धावसंख्या असेल 8 या आकड्यावरती. थोडी लाईन चुकताना दिसत आहेत गोलंदाज. चेंडूवाला स्वेरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस. एक धाव ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. धाव फलक पुढे सरकत आहे. जाऊन पोहोचतंय ते 9 या आकड्यावरती. तसेच जाऊया नेक्स्ट मॅच कडे. चावणे विपक्ष अंबेशिव जर उपस्थित झाले असेल तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अपील तंत्राचा वापर केलाय इथे. शरीराचा वेध घेत एक धाव कंप्लीट केली आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव असेल आणि एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतंय. जाऊन पोहोचतंय ते 10 या आकड्यावरती. दोन चेंडू समाप्तीवरती आले. पहिला चेंडू आला होता डॉट. नंतर आला होता स्वेर आणि या चेंडूवरती आले लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ चुकताना दिसत आहेत. गोलंदाज प्रत्येक. पुन्हा एकदा स्वेर चेंडू झाली ते सांगता. स्वेरच्या माध्यमातून अतिरिक्त बोनस आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर पहिले 5 चेंडू सुरेखरित्या हाताळले होते गोलंदाज पंकज या गोलंदाजाने. पण शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येला भर पडली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. आता विचार करायला गेलं तर गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाने 2 चेंडूफेकी करत 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा फटका लगावण्याचा प्रयत्न. जेलबाची होती संधी. फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू होते. डिसाल कामगिरी पाहताना मिळतीये. एकच धाव घेतली जाते या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी आणि सुखरूपरित्या पोहोचले जात आहेत. डायरेक्ट हिटची प्रयत्न केला होता पण हिट चुकला. 2 धावा कंप्लीट केलाय. 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलक पुढे. रनआउट. ओके. रनआउटच्या स्वरूपात विकेट लागली आहे आणि संगमला परतावं लागेल. च्या स्वरूपात एक फलंदाज परतलाय. संगमच्या पारीचा अंत झालाय. न्यू बॅट्समॅन झालेत रवाना. फलंदाज असतील नीरज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. ऑन स्ट्राईक फलंदाज असतील कौशल. 12 धावा. 3 चेंडू समाप्तीवरती आले. 3 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा फटका लगावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ चुकताना दिसत आहेत. गोलंदाज वारंवार अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत या षटकामध्ये. एक धावेच्या मदतीने धावमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावरती.
विचार करायला गेलं तर 3 चेंडूपैकी करत असताना 3 स्क्वेअर चेंडूपैकी केलेत. फटका लगावण्याचा प्रयत्न कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज प्रतीक. निर्धाव चेंडू झाली ते सांगतात 4 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या असेल स्थिर ती 13 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू. तेरा धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती आणि चेंडू उर्वरित असलेल्या षटकातील एक. न्यू बॅट्समन असेल ऑन स्ट्राईक फलंदाज संदीप कौशलला परतावं लागलाय जेलबादच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू असेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन आणि लाईन तर चुकताना दिसत आहेत. गोलंदाज वारंवार अतिरिक्त धावा देत आहेत. गोलंदाज असेल प्रत्येक एक विकेट कमावली आहे पण स्वेट चेंडूच्या माध्यमातून खूप धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू आलाय डॉट. दुसऱ्या षटकाला झाले ते समाप्ती आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7च्या सरासरीने 14 या आकड्यावरती. आकड्यावरती सागीकोड्यात तिसरं षटक हाताळताना दिसेल गोलंदाज रॉयल. ऑन स्ट्राईक फलंदाज नीरज. पहिला चेंडू आलाय स्वेरच्या माध्यमातून अतिरिक्त बोनस आणि संघाची धावसंख्या पुढे सरकतीये जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा फटका सजवला जातोय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. 38 मध्ये असेल सर्कल मध्ये असेल चेंडू आणि एक धाव केली ते कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते 16 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट होईल. ऑन स्ट्राईक फलंदाज असतील लेफ्ट हँडेड बॅट्समन संदीप. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. फर्स्ट स्लिपचा खेळाडू सेकंड स्लिपचा खेळाडू येतोय आणि इथे एकच धाव केली कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताय, जाऊन पोहोचतंय ते 17 या आकड्यावरती. विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात जो षटकार आला होता त्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. दोन चेंडू समाप्तीवरती आलेत, अजूनही 4 चेंडू उर्वरित या तिसऱ्या षटकातील. दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद, नीरज चपारेचा अंत. स्ट्राईक राईट हँडेड बॅट्समन कुणाल. विचार करायला गेलं तर पहिला चेंडू आला होता स्वेर, त्यानंतर आल्या होत्या 2 सिंगल आणि आता या तिसऱ्या चेंडूवरती आली आहे विकेट. अजूनही 3 चेंडू उर्वरित. गोलंदाज रॉयल या गोलंदाजाचे सुंदररित्या गोलंदाजी हाताळताना दिसतोय. चौथा बॉल आणि ही ते झेलबादची संधी साधून आली होती, पण चेंडू गेलाय सीमारेखा पार. फाईन लेग झोन मध्ये आलाय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धाव मिळतील 4. संघाची तो संख्या जाऊन पोहोचती ती 21 या आकड्यावरती. तब्बल 9 चेंडू नंतर हा मोठा फटका आलाय. 4 चेंडू समाप्तीवरती आलेत, अजूनही 2 चेंडू उर्वरित असतील. या तिसऱ्या षटकातील चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावा मिळाल्या 4 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. 5वा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन स्ट्राईक फलंदाज कुणाल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. लाईन अँड लेंथचा पुन्हा एकदा चुकी होतीये आणि एक धाव मिळतीये. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताय, जाऊन पोहोचते ते 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, कोणत्याही प्रकारची चुकी नाही झेलबादच्या स्वरूपात. अजून एक फलंदाज बाद. कुणालच्या पारेचा अंत. ओ टुडेचे चावणी संघाचा जर कर्णधार उपस्थित झाला असेल तर स्टेजशी संपर्क साधायचे, लवकरात लवकर यायचे. आपल्याला विनंती असेल. न्यू बॅट्समॅन रवाना झाल्यात. फलंदाज असेल करण. लास्ट बॉल असेल या तिसऱ्या ओव्हर मधला. गोलंदाज असेल पुन्हा एकदा गोलंदाज रॉयल. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू आला इथे डॉट. 3 षटकाला झाली इथे समाप्ती. 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली. ती धाव फलकावरती असतील
22 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातलं शेवटचं स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी आलाय गोलंदाज असेल कैरिस संघाकडून यश. आणि संघाची धावसंख्या अजूनही असेल 22 या आकड्यावरती. फलंदाज असेल ऑन स्ट्राईक फलंदाज संदीप. पहिलाच बॉल कट केला जातोय. चेंडू कॉलले शतरक्षक येणार आणि इथे दिसाल कामगिरी पाहायला मिळते. एक धावेच्या बदल्यात 2 धावा खर्च केले जात आहे. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचते ते 24 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू उर्वरित या शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकी केलाय. सुंदर त्या कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती आली होती दुहेरी, त्यानंतर निर्धाव चेंडूची झाली ते सांगतात. 2 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या असेल ती 24 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू उर्वरित. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चेंडू असेल स्वेअरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस आणि संघाची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर आला डॉट आणि या चेंडूवरती आलाय तो स्वेअर आणि स्वेअरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस भेटलाय. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शफलून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा असेल स्वेअर चेंडू. लाईन अँड लेनचा चुकी करताना दिसतोय गोलंदाज यश. बॅक टू बॅकचे 2 स्वेअर चेंडू फेकी केलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. तिसरा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला डॉट. 3 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या असेल ती 26 या आकड्यावरती. विचार करायला गेलं तर कोणतेही मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. स्वतः चेंडू टॅप केला जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि ते धावबादच्या स्वरूपात परतावं लागेल, कारण या फलंदाजाला अजून एक विकेट लागली जाते. अजून एक झटका बसला जातोय तो एक्सल संघाला.
न्यू बॅट्समन असतील मयूर ऑन स्ट्राईक. अजूनही दोन चेंडू उर्वरित या शेवटच्या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका लगावला जातोय. चेंडू कॉली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव केली ते कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जातोय आणि ही ते 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धाबींच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचतंय ते 28 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. फलंदाज असतील मयूर. शेवटचा चेंडू असेल. कट केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. गॅप मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न होता. एक दोन दुसऱ्या धावेला कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेवरती बाद व्हावं लागेल फलंदाज संदीपला. 4 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. 2 धाव्यांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. आता येणारे 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असेल.
हॅलो चेक. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. येस थँक्यू डीजे. जाऊया मॅचकडे. आपण पाहतो यावेळी कैरे आणि त्याच्या बनाम. हॅलो. काय करायचं करून घ्या एकदा. जाऊया मॅचकडे. कैरे आणि त्याच्या विरोधात आपण पाहतो एक्सल टीम. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आला. नाणेफेक जिंकून एक्सल टीमने स्वीकारले बॅटिंग. धडाडीचे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर धावसंख्येला मोठा ब्रेक एक्सल टीमच्या पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी कैरे टीमच्या गोलंदाजांनी केलेल्या चुका फार मोठ्या महागात ठरल्या, जिथे मात्र स्वैर 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 असे प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाले. अद्यापर्यंत जवळजवळ या ठिकाणी कमीत कमी 7 ते 8 बोनस वाईट स्वरूपात प्रदान केले गेले आणि त्याच्यानंतर मात्र या धावसंख्येला एक थोडीफार प्रमाणात का होईना परंतु उंची जरूर आली. 30 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्या. 24 बॉलचा तरार आहे. 31 धावसंख्येची गरज आहे टीम कैरेसाठी आणि बॅटिंग लाईनसाठी कैरे टीम सज्ज झाली आहे. रजत आणि त्याच्या समवेत अतुल. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कौशल बोराडे सध्या मैदानात. ज्याप्रमाणे कैरेची गोलंदाजी झाले मी तर म्हणेल वाईट जरूर आले पण त्याच्यानंतर एक भेदक टिचून मारे जरूर झालेले आहेत. पुलर लेनचा वापर आणि या क्षणी आपण पाहतोय या ठिकाणी पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज व्हाईट बॉल. चुकीला माफी नाहीये. आधीच कर्जबाजारीने त्यात उसणं मागतोय शेजारी अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल. अगदी सुंदररित्या आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न कौशल बोराडेचा. हा बॉल डॉट जरूर आलाय. एक धाव धावफलकावरती वाईटच्या स्वरूपात जरूर लागली गेली आहे परंतु या क्षणाला जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसात सुद्धा आपण लो स्कोरिंग मॅच पाहिले. 18 बॉल 21चा तरार होता. झाल्या नाहीत त्या रन सुद्धा परंतु या क्षणी कौशल बोराडेकडे ती ताकद आहे. मैदानात ती कुमारी तुम्हाला वापरावे लागेल. सध्या तरी आपल्या ताकदीचा वापर करावा लागेल. पहिली गोलंदाजी आहे त्यामुळे एक्सल टीमला एका चांगल्या जागेवरती आणण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. इट इज आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉल. पुन्हा एकदा 30 रनांनी ती पाहायला मिळते. मी वारंवार म्हटलं की ज्या चुका कैरे टीमने मैदानात केल्यात आत्तापर्यंत 8 वाईड कैरे टीमचे पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले आहेत. फार मोठा रेकॉर्ड सध्या या स्पर्धेत पाहायला मिळाला आहे परंतु इथे 2 वाईट झालेत कौशलचे. पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एरंजा टीम आपण कुठेही जाऊ नका. या मॅच नंतर त्वरित सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच होईल. राईट एम्ब्रॉड द विकेट. चांगला बॉल यावेळी हाताला जातोय. फार चांगली दक्षता जरूर बाळगले कौशलने. 2 वाईट जरूर आले असतील परंतु तितक्या क्षणाला कमबॅक करण्याचा निर्णय जरूर त्याने घेतला. क्षमता आहे त्याच्यामध्ये परंतु ती क्षमता मैदानावरती खऱ्या अर्थाने उतरवावी लागेल. लो स्कोरिंग मॅचेसमध्ये असा बराचसा क्रिकेट आपण अनुभवला आहे कारण ज्या पद्धतीच्या मॅचेस रफ अँड टफ जरूर होतात कारण 4 षटके आहेत आणि या 4 षटकांमध्ये पहिलं षटक फार महत्त्वपूर्ण आहे. इथे हवाई सफर उंच हवेचा झोका. प्रयत्न जरूर केले गेले परंतु या प्रयत्नांना मात्र यश आलं नाही. उलट्या दिशेत झेल टिपण्याचा प्रयत्न आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे मात्र धावा कंप्लीट होतील त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचले 5 आकड्यावरती. या षटकाचा विचार करायला गेलं तर अजूनही 2 अधिकृत बॉलची फेकी बाकी आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर या 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
नेक्स्ट बॉलकडे आपण जाणार आहोत. अटीतटीची लढत आहे. प्रत्येक क्षणाला बदलत जाणारा क्रिकेट. फार चांगला बॉल. अगदी खालच्या टप्प्यात हा बॉल ठेवला, ज्याच्यामुळे सरळ कीपरच्या हातात हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय एकीकडे रजत तर दुसरीकडे अतुल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फुलर लेंथ यावेळी मात्र वापर केला गेला फुलटॉस बॉल वरती आणि इथे मात्र येतोय खणखणीत डीप मिड विकेट रिजनचा षटकार. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते अद्यापर्यंत 11-11वरती. 5 बॉल सुंदररित्या कौशल बोराडेचे पाहिले, परंतु शेवटच्या क्षणी पुलर लाईनचा वापर केला आणि त्यावेळी मात्र बॅटरने षटकाराची रणनीती जरूर आखली आहे. यावेळी सांघिक कोड्यात दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती आता मात्र 20 धावसंख्येची. टिचून भेदक मारा बऱ्याचशा अंशी पाहिलाय. कुणाला सुद्धा माहिती आहे की सध्या कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. इथे चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेखा पार. 1 बाउन्स चौकार. कमॉन डीजे. चांगला बॉल. कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळते. आता जर विचार करायला गेलं तर धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 15 आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु नक्कीच कैरे संघ त्या पद्धतीत ती मॅच आपल्याकडे झुकवण्याचा जरूर प्रयत्न करतोय. कारण अद्याप विचार करायला गेलं तर 15 धावा धावपळकावरती लागल्यात. आता मात्र नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हवाई सफर आणि क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी या 2 धावा जरूर कंप्लीट होतील. संधी निर्माण करून द्यायची नसते, परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नेक्स्ट बॉल कडे जाऊया. पुन्हा एकदा डॉट बॉलची संगत आपण पाहतोय. उत्तमरित्या गोलंदाजी मी तर म्हणेल कुणालची जरूर चौकार आलाय पहिल्या बॉलवरती, परंतु त्याच्यानंतर या धावसंख्येला रोखायचं आहे. प्रयत्न जरूर चांगले आहेत, परंतु या प्रयत्नांना यश येणं अपेक्षित आहे. यावेळी कैरे टीम तितकीच मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. इथे गॅपचं सिलेक्शन करत लॉंग स्टॉपच्या रिझनमध्ये बॉल जाईल सीमारेखा बाहेर. इथे मात्र येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार आणि या
इथे चौकार आला, चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती. इथे मात्र षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा घेतोय. 21 धावा धावपळकावरती, येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 10 धावसंख्येची. कमांड इज आता इथे येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. नुकसान नाहीये, परंतु 25 धावा धावपळकावरती आहेत. हा चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय, तो मात्र चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 29 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. एरंजाल टीमचा कॅप्टन, चला आपण लगेच व्यासपीठाकडे कूच करायची आहे. हा षटकार जरूर आलाय आणि या षटकाराने विजयी भाषा जरूर कैरे टीमने केली आहे. एरंजाल टीम आणि कैरे टीमचा कॅप्टन, चला आपण टॉससाठी त्वरित या. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच जरूर होईल.